ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली केस मागे घे असं म्हणत कांतीलाल पवार यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांड्यानं मारहाण करण्यात आली। या प्रकरणी अजित पवार सह 4 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कांतीलाल हिरालाल पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की 12 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30च्या सुमारास कांतीलाल पवार हे त्यांच्या मोटरसायकलीवरती घरी जात असताना अजित पवार यानं त्यांची मोटरसायकल रस्त्यामध्ये थांबवली आणि म्हणाला की तुझ्यासोबत माझ्या वडिलांना बोलायचंय, तू आमच्या घरी चल। तेव्हा कांतीलाल पवार त्याला म्हणाले की मला आता वेळ नाही। तेव्हा अजित पवार याला राग आल्यानं त्यानं शिवीगाळ केली आणि त्यांच्या मोटरसायकलीची चावी काढून घेतली। त्यानंतर कांतीलाल पवार हे अजित पवार यांच्या घरी गेले आणि अजित याचे वडील रावसाहेब यांना म्हणाले की माझ्याकडे तुमचं काय काम आहे? तेव्हा रावसाहेब पवार म्हणाले की तू माझ्या मुलांच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे। कांतीलाल पवार त्यांना म्हणाले की मी दिलेली तक्रार मागे घेणार नाही। तेव्हा अजित पवार आणि इतर आरोपींनी कांतीलाल पवार यांना शिवीगाळ केली, दमदाटी केली, धक्काबुक्की केली आहे। तसेच लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली। त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे। घटनेनंतर कांतीलाल हिरालाल पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्या फिर्यादीवरनं आरोपी अजित रावसाहेब पवार, रावसाहेब अर्जुन पवार, हरिभाऊ अर्जुन पवार, योगेश हरिभाऊ पवार या 4 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।